महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल सोमवारी 27 मे रोजी जाहीर झाला। या निकालात पुण्यातील 2 मैत्रिणींनी 100 नंबरी कामगिरी केली आहे। पुण्यातील महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी महाविद्यालय शिकणाऱ्या प्राजक्ता नाईक आणि सुरजा घाणेकर या दोन्ही मैत्रिणींना 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत। प्राजक्ता आणि सुरजा या इयत्ता 4थी पासून जिवलग मैत्रिणी आहेत। या परीक्षेत दोघींनीही एकत्र अभ्यास केला आहे। मात्र निकाल लागताच दोघींच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। याबद्दल बोलताना प्राजक्ता आणि सुरजा म्हणाल्या, आज निकाल लागत असताना मनात खूप धाकधूक होती। पास होऊ हे निश्चित होतं, पण टक्के किती पडतील याबाबत खूपच धाकधूक होती। 1 वाजता निकाल लागणार असल्याने अर्धा तास आधीच आम्ही निकाल बघत होतो। जेव्हा निकाल लागला आणि पाहिलं की 100% मिळाले आहेत तर विश्वास बसत नव्हता। पण आता खूपच आनंद वाटत आहे की जे परिश्रम केले आहे त्याचं चीज झालं आहे। आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास केला असून कुठेही शिकवणी लावली नव्हती। परीक्षेच्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या वर्गात होतो, पण वर्षभर एकत्र अभ्यास केला असून आता आम्हा दोघांना 100% मिळाले असल्याचे खूपच आनंद होत असल्याचं यावेळी या दोघींनी सांगितलं। त्यामुळे या 2 मैत्रिणींचे पुणे शहरातून कौतुक केलं जात आहे। राज्याचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे। 10वीच्या निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून 9 विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल हा अव्वल लागला आहे, तर नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे। कोकण विभागातून 99.1% विद्यार्थी तर नागपुरातून 94.73% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। मुलींचा निकाल 97.21% तर मुलांचा निकाल 94.56% इतका लागला आहे।